कुणाला घाबरायचं? कुणी अंगावर आलं? धनंजय मुंडेच्या अंगावर मी गेली होती आमदारकीमध्ये, घ्यायला पाहिजे होतं ना मला सिंगावर. कशाला माझा परचा काढून टाकला, माझी आमदारकी रद्द केली. बीडच्या ओबीसी मोर्चातून धनंजय मुंडे जरांगेंवर तुटून पडले. कोणाला घाबरायचं नाही आणि कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या असं मुंडे म्हणाले. तर जरांगेंवरच्या टीकेवरून करुणा मुंडेंनी मैदानात उडी घेतली. शिंगांची भाषा करणाऱ्या धनंजय मुंडेंनी मला विधानसभेच्या निवडणुकीत शिंगावर घ्यायला हवं होतं, मात्र माझा अर्ज का बाद केला असा आरोप करुणा मुंडेंनी केला. मी जसं सांगितलं रात्री 2 वाजता फोन आला मला, तसं आपल्याला सुद्धा कुणाला घाबरायचं? कुणी अंगावर आलं? तो धनंजय मुंडेच्या अंगावर मी गेली होती आमदारकीमध्ये, घ्यायला पाहिजे होतं ना मला सिंगावर. कशाला माझा परचा काढून टाकला, माझी आमदारकी रद्द केली, माझे सूचकला उचलून गेले. कशाला? तुझ्यामध्ये जरी हिंमत होती तो मला सिंगावर घ्यायचं होतं त्यावेळी. तुला लोकांना कळते नवरा जिंकला की बायको जिंकली, कोण किती पाणीमध्ये आहे लोकांना कळत असतं त्यावेळी, पण तुम्ही सिंगावर घेतला नाही. मराठा समाजाचं हित ESW आरक्षणातच असून त्यांनी जरांगेंच्या नादी लागू नये. आता जरांगे 1994 GR रद्द करण्याची मागणी करतात. जरांगेंना GR कळतो का अशी टीका मुंडेंनी केली. त्या टीकेला निवडणुकीच्या शपथपत्रावरून करुणा मुंडेंनी उत्तर दिलं. किती डोकेबाज माणूस बनायचा. दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला. तिथे म्हणले धनगराचं आरक्षण 94 ला जे धक्क्यात दिले, 94चा GR रद्द करा. त्याला GR तरी कळत असेल. ते धनंजय मुंडेंनी सांगितला GR करते का? अरे धनंजय मुंडे, तुला जे शपथपत्र असते निवडणुकीच्या ते करते का? सगळी खोटी माहिती दिलेली आहे. कोर्टामध्ये मला जावं लागलं. मुलगा मुलगीच्या नाव आहे, बायकोच्या नाही. आसमानकडून आणले का तुम्ही मुलगा मुलगी? धनंजय मुंडेंच्या टीकेला जरांगेंनी बीडची सभा संपताच प्रत्युत्तर दिलं. जरांगेंनी अनेकदा धनंजय मुंडेंचा उल्लेख परळीतला चष्मेवाला असा केला. त्यावर धनंजय मुंडेंनी जरांगेंना खोचक टोला लगावला. माझा तर म्हणला माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मा आवडलाय ते घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. त्याला कवाच म्हणून बोललो, कवाच ना तो वाचात मग कशाला? तो ह्याच्यात मी काय बघितले सगळ्यांनी, तो ह्याच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे. असेच हातावर घेऊ रक्तानी, तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे रक्ताने भरलेला. त्याला येऊन जाऊन तेच येणार. त्याला काही करू फडणवीस डॅमेज करायचे, आणि फडणवीस साहेब त्याला डॅमेज होत नाही. फडणवीस साहेबांनी मराठींचं मन जिंकलंय. जरांगे आणि धनंजय मुंडेंमध्ये आता उघड शाब्दिक चकमक सुरू झाली. 4 दिवसांआधी तुझी बायको मला भेटायला आली होती, पुराव्यावरूनही बोलली, पण मी महिलांच्या आडून गोळ्या मारत नाही असं करुणा मुंडेंना सांगितल्याचं जरांगे म्हणाले. तर करुणा मुंडेंनीही भेट घेतल्याचं मान्य करत मुंडेंनी जमिनी कशा बळकावल्या त्याचे पुरावे असल्याचं सांगितलंय. तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना, तू काय कोणता दादा फादा लागून गेला नाही, तू माझ्या ते लागू नको. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली, त्यांनी सांगितलं लागन ते हे माझ्याजवळ. जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे, सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पण आपण गोळ्या मारीत नसतो. आपल्यात खेटायची हिंमत आहे, समोरासमोर खेटल. पण असं खोटं नाही करत. तुमचा कौटुंबिक वाद आहे, तुमचा वैयक्तिक विषय, तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा. जी बहिणीचा मुद्दा आहे, सगळे पुरावे आहे ना. आणखीन खूप काही, जसे भाऊनी सांगितलं, स्वतःच्या समाजावर जसे जमीन लोकांची हिसकून घेतली, गरीब लोक एक एकर. आता माझ्याकडे हे सगळे जे आहे ना, हे लोकांचे पेपर आहे. हे सगळे जे आहे लोकांचे पेपर आहे. या कौटुंबिक वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. धनंजय मुंडे करुणा मुंडेंच्या कौटुंबिक वादात पक्षाला भूमिका स्पष्ट करायची नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. तर बीडच्या सभेवरून
पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे हे चांगले वक्ते, चांगलंच बोलले असतील असं म्हणाले. कोणत्याही भाषणांवर मी बोलत नाही, बोलू शकते पण मी बोलत नाही. मी दुसऱ्यांच्या भाषणावर कधीही टिप्पणी केली नाही आयुष्यात. तुम्ही बघा माझा रेकॉर्ड. ते भाषण मी त्यांचं ऐकलं नाही, पण ते चांगले वक्ते आहेत तर काय, चांगलं बोलले असले तर चांगलंच आहे. जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना याआधीही झाला, पण आता यात करुणा मुंडेंनीही उडी घेतली. मुंडे विरोधात कसे पुरावे आहेत त्याची फाईल दाखवून करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंना इशारा देण्याचा प्रयत्न केला. जालन्याहून संजय सर.